खरं सांगू का, कितीही नाकारायचं म्हटलं ना तरी नातं नाही विसरतायत. पण त्या भाडेकरूला म्हणावं नातं विसरू नकोस आणि मध्येही आणू नकोस. ही मुलगी वडिलांच्या मायेपोटी वेगळे अर्थ काढते असं तर नाही ना? तसं नाहीये जय. आणि मला सगळ्यात जास्त आनंद ह्या गोष्टीचा आहे की पप्पा कुठेतरी ना तुझ्या बाबतीत सॉफ्ट होत चाललेत आता. पप्पांना काम करणारी आणि कष्ट करणारी माणसं खूप आवडतात. आणि मला असं वाटतंय की आता त्यांना तुझी हुशारी पटलीये, तुझं कॅलिबर त्यांना लक्षात आलंय. आधीच्या टूर्स सुद्धा तू इतक्या सक्सेसफुली मॅनेज केल्यास, कदाचित म्हणूनच त्यांचा तुझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदललाय. जय, तुला काय वाटतं? आता सगळं नीट होईल. सगळं ठीक होईल अनिता. ही टूर व्यवस्थित मॅनेज होईल. जयराम कदाचित सगळं नीट करेल सुद्धा. पण एक गोष्ट लक्षात ठेव, बिझनेसमन आहे मी. सगळी नाती घरी ठेवून मग ऑफिसला जातो. अहो पण ते दोघं जण तुमचा विश्वास जिंकण्यासाठी धडपडतायत आणि तुम्ही मुद्दाम त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करताय. अनिता, स्वतःच्या अपेक्षा उगाच उंचावून ठेवल्या असतो. जावई म्हणून त्यानं काहीच केलेलं नाही. त्या ऑफिसचा एम्प्लॉय म्हणून काम करतोय तो. तो स्वतःचं काम करतोय, मेहनत करतोय, हे तुमच्या लक्षात आलंय ना? ते जास्त महत्वाचं आहे. आणि मला ह्याच्यातच जास्त आनंद आहे. बघा आता, एक ना एक दिवस तुमचं त्याच्याबद्दलचं वैयक्तिक मत नक्कीच बदलेल. हा अनिल दाभोळकर कधीच बदलणार नाही, कुणासाठीही. तो जसा काल होता तसाच आजही आहे आणि उद्याही तसाच राहील. जय, जय, 5 मिनिटं आदित्य अजून बघतो. ठीक आहे, तू झोप, मी निघते. दिवसला 5:30 वाजलेत आदित्य. फक्त तू का लवकर निघतेस मग? अरे मी विरारला जाऊन मग येणार आहे ऑफिसला. ऍक्च्युली काल वहिनींचा मेसेज आला होता, अण्णा खूप आठवण काढताय. अण्णा आठवण काढतही असतील, पण वहिनींचा मेसेज त्यांचं काम करण्यासाठी आला असं. जाऊ दे ना जय. तसंही मी अण्णांना गेले बरेच दिवस भेटले नाहीये, सो जाऊन येते. थांब 5 मिनिट, मी येतो सोडायला. नाही नाही नको, तू झोप. काल उशिरापर्यंत काम करत बसला होतास ना, थोडा वेळ अजून झोप जरा. आता कसली येणार आहे झोप? असं कसं? डोळे मीट, येईल झोप. मी जाते. जाशील ग, पण हल्ली मला माझ्या बायको बरोबर वेळ घालवायला मिळत नाही ना. मग मी ही संधी का सोडू? हॅलो, 5 मिनिटात तयार होतो आणि येतो. घ्या अण्णा. तुम्हाला खरं सांगू का, रोज सकाळी उठल्यानंतर काय करायचं वेगळं वेगळं नाश्त्याला प्रश्नच पडतो बाई मला.
मॅगझिन मध्ये पण किती शोधते माहिती, रेसिपीज वेगवेगळ्या मिळत नाहीत. पण तुम्हाला आवडतात ना पाव? आवडतात ना? नाही म्हणजे मला कळलंच होतं तुम्हाला आवडतात ते. बघा कसे मऊ मऊ लुसलुशीत आहेत नाही. काय झालं की तुम्ही काल सगळेच संपवले तेव्हाच माझ्या लक्षात आलं तुम्हाला पाव खूप आवडतात. खा. मी आहे ना काय केलं की ताजे ताजे बेकरीतून आणले सकाळी सकाळी. मी उठले होते माहिती आहे. नाही नाही खा तुम्ही, विचार करू नका. दुपारच्या भाजी बरोबर खायला वेगळे पाव आणलेत मी. हे खा. अहो जरा बघा ना बाहेर कोण आलंय ते. अहो हे घरात नाही विसरूनच गेले मी. काय बापरे, कामाच्या गडबडीत ना हे असं होतं. बघितलं माझं. माणसानं म्हणजे काम नाहीत का, सकाळी सकाळी लोकांच्या घरी येतात. काय याला. अय्या आदिती मॅडम तुम्ही. छान छान. आज कुठे उगवला सूर्य. या या आत या. पाहिलं का कोण आलंय ते. काय ग तू आज कशी इथे. वहिनी तुमचा मेसेज मिळाला मला. हा मेसेज मिळाला म्हणून आलीस. अच्छा बघितलं ना अण्णा. म्हणजे मेसेज केला नसता तर आली नसती. वहिनी असं नाहीये. नाही ग म्हणजे लक्षात असू देत. हे तुझेही सासरे आहेत. घरे तुमचंच आहे. म्हणजे येत जा अधून मधून. अण्णांना बरं वाटेल ना. काय अण्णा. अगं बघ बघ काय चेहरा फुललाय नाही. आनंद झालाय ग. त्यांची लाडकी सून आली ना ग त्यांना भेटायला. येत जा हा असं वेळ काढून. काय ना अण्णा आता बिझी झालेत ना बाबा. हे वेळ नसतो यांच्याकडे आपल्यासाठी. वहिनी आपल्या माणसांसाठी वेळ असतोच. बाई ग काय बोललीस. छान छान. बस ना. अण्णा तुमची तब्येत कशी आहे. बरी आहे. बरी. अगं उत्तम आहे. बघ बघ चेहऱ्यावर कसा तजेला आलाय की नाही. मग अण्णा नाश्ता झाला तुमचा. अय्या हे काय अण्णा. एवढ्यात नाश्ता संपवला. अगं 4 पाव दिले होते ग मी त्यांना. पाव हो नाश्त्याला. हो ना. वहिनी अहो त्यांना त्रास होईल. हो ना. अगं अगं तेच तर ना. म्हणजे काय झालं ग. मी ना सकाळी उठल्या उठल्या त्यांना विचारलं माहितीये की अण्णा काय करू मी तुमच्यासाठी. म्हणजे पोहे करू का, उपमा करू का, शिरा करू का विचारलं मी त्यांना. बरं हे काही नको तर म्हटलं ग्लासभर दूध घ्या तर. नाहीच. हो की नाही अण्णा. विचारलं की नाही मी तुम्हाला. काय करणार आता. नाही म्हणजे काय ग माझ्या हाताला काही तुझ्या हातची चव नाही ना. अण्णा पाव खाऊ नका तुम्हाला त्रास होईल. हो 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 बरोबर बोललीस तू. आणि बरं झालं तू बोललीस ते. हा म्हणजे अण्णा नाही तिचं तरी मनावर घ्या तुम्ही बोलणं. ए आदिती अगं आता आलीच आहेस ना. तर एक छानशी भाजी कर ना तुझ्या हातची. अदिती तुला आठवतंय ना मी तुला शिकवल्या त्या सगळ्या भाज्या कशा करायच्या ते. त्यातलीच एखादी कर. वाटण वगैरे लावून. अगं ती आत्ता तर येते. आधी चहा दे तिला. अगं बाई जळलं माझं लक्षण. बोलण्याच्या नादात विसरून गेले मी. पण ह्यांच्यासाठीच केला होता मी चहा.
अण्णा हरकत नाही, पण हा तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही बघतो काय करायचं ते. ए आता आलीच आहेस ना, तर चल फक्कडचा चहा कर बघू माझ्यासाठी, आमच्यासाठी. ये ये ये. अण्णा आलेच. हो हो ये. अण्णा गोळ्या घ्या. अजून किती दिवस गोळ्या घ्याव्या लागणार आहेत कुणास ठाऊक. अण्णा अजून फक्त काही दिवस. आणि आज तुमच्या आवडीची डाळिंबीची उसळ केलीये मी. आवडते ना तुम्हाला? आणि हो, फळं सुद्धा आणलीये, रोज खात जा आता. बाई ग, काय काळजी घेतेस ग तू यांची. छान छान. ए पण म्हणजे मी पण घेते यांची काळजी. म्हणजे तुला माहितीये का ग, इथे आल्यापासून अण्णा काय व्यवस्थित जेवायला लागलेत माहितीये. तू तिकडे संध्याकाळी सूप द्यायचीस ना ग, जेवण जायचं नाही त्यांना. मी ओळखते ना अण्णांना. हे आता ना मी काय करते माहितीये का, जेवण अगदी योग्य वेळी देते. हो म्हणजे काय, मग सूप प्यायले जेवण नाही गेलं असं काही होत नाही त्यांचं. हा पण म्हणजे आता काय माझ्या हाताला की तुझ्या हातची चव नाही, त्याच्यामुळे काही एवढं जेवत नाही त्यांना. तू येत जा हा अधून मधून, म्हणजे थोडं आवडीने खातील ना ते. येत जा. अण्णा मी येत जाईन. बघितलंस, हे असं होतं. सकाळपासून नुसता फोन वाजत राहतो गो. काय कामाच्या गडबडीत माहितीये तुला. दूधवाला म्हणू नकोस, पेपरवाला म्हणू नकोस. काय ग, पैसे मागून मागून हैराण करतात माहिती अगदी. तुला म्हणून सांगते गो, फोन वाजला की धडधडतो ना ग छातीत माझ्या. फोन घेवत नाही मला, पण आता काय करणं, तर फोन घ्यायला तर पाहिजे नाही. आलेस हा मी. हॅलो अदिती, जयचं काम कसं चाललंय? छान चाललंय अण्णा. परवापासून एका नवीन प्रोजेक्टवर काम चालू आहे त्याचं. वा, छान छान. अहो ते नाहीयेत घरात. हा ते तुम्ही ना त्यांच्या मोबाईलवर फोन करा. हा लागत नाहीये मग करत राहा ना ट्राय. खूप बिझी असतात ते. मग हा तुम्ही करत राहा, लागेल कधीतरी फोन त्यांचा. खरंच घरी नाहीयेत ते, खरंच. एक मिनिट, तुम्हाला वाटतंय का मी खोटं बोलते तुमच्याशी? खोटं बोलायची सवय नाही हा मला. हा तुम्हाला माहित नाही कोणाशी बोलताय. शोभा म्हणतात मला. हा तुम्ही आता फोन ठेवा ना. हा तुम्ही नंतर फोन करा बघू. फोन ठेवा आता. हे सकाळी सकाळी डोक्याला ताप नुसता. शी. गेले 3-4 दिवस ह्यांच्या चौकशीसाठी मला का फोन येत आहेत? वा, दाभोळकरांनी काम दिलंय हे चांगलंच आहे. पण सगळं ठीक आहे ना ग? हो अण्णा. अहो तुम्ही अजिबात काळजी करू नका. मला खात्री आहे जय पप्पांचा विश्वास नक्की जिंकेल. तुम्हाला माहितीये, पप्पांचं आणि जयचं आता तसं बरं जमतं. तसं कामाचा ताण असतो थोडा, कारण एवढ्या कमी दिवसात एवढी मोठी टूर मॅनेज करायची आहे ना. थोडंसं कठीण आहे. आताही बघा, तो ऑफिसमध्ये जाऊन कामालाही लागला असेल. अगं तुला सुद्धा कामावर जायचंय ना? हो. मग निघ, नंतर मग धावपळ होणार, तुझी उशीर होणार. हो अण्णा, निघते. अय्या, हे काय निघालीस तू? हो. हा नाही, उशीर होत असेल नाही तुला?
निघ निघ. आम्ही काय घरचेच आहोतच. भेटू कधी पण, नाही? पण येत जा अधून मधून, 2-4 दिवसांनी. नाही म्हणजे मला माहितीये ग, तुझ्याकडे वेळ नाहीच आहे, पण कसं आहे ग, तुझ्या हातची चव नाही ना ग माझ्या जेवणाला. तू आलीस तर काय ग, जरा 2-4 घास जास्तीचे खातील ना अण्णा. नाही अण्णा? अदिती, ये तू. हो अण्णा, येते मी. बहिणी येते मी. हो हो, ये. अण्णा काळजी घ्या. सावकाश जा ग. रजनी, या 6 देशातल्या कोणाचाच डेटा अपडेट झालेला नाही. काय प्रॉब्लेम आहे? अरे काय आहे, त्यांची ना आपली वेळ मॅच होत नाही ना, त्यामुळे त्यांना मेल केले, त्यांचा रिप्लाय नाही, फोन केले, काहीच रिस्पॉन्स नाही. त्यामुळे जी माणसं आपल्याकडनं कोऑर्डिनेट करतात त्यांचा जरा प्रॉब्लेम होतोय. आणि हे तुला कधी कळलं? काल. तुला हे काल कळलंय आणि तुम्हाला आत्ता सांगतेस? कालच का नाही सांगितलंस? कारण ह्या कामाची डेडलाईन आज संध्याकाळची होती ना, म्हणून. मग संध्याकाळपर्यंत आपण काय करणार होतो? म्हणजे रजनी, जर आपल्याला प्रॉब्लेम काय आहे हे कालच कळलं होतं तर त्यावर सोल्युशन काढायचं का संध्याकाळपर्यंत काहीतरी जादू होईल म्हणून वाट बघत बसायचं? काय बोलतोयस तू? मग काय करू? तू काही न खाता आलायस का? व्हॉट? कारण रिकाम्या पोटी अशी चिडचिड होते उगाचच. रजनी, कामं वेळेवर होत नाहीत ना, म्हणून होती आता माझी चिडचिड. तू शांत हो, होतील कामं. रजनी, तुला कळतंय ना, एक सेकंद आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. त्या अपडेट्स वेळेवर नाही आल्या तर पुढची सगळी कामं खोळंबणार आहेत. हो हो हो, तू शांत हो जरा प्लीज. तू बस जरा, मी आले. बस प्लीज, मी आले. हॅलो. हा काका, तुम्ही मला जो मेल फॉरवर्ड केलात ना, त्या सगळ्या अकाउंटच्या डिटेल्सची एक हार्ड कॉपी मला प्लीज द्याल का? अकाउंट डिटेल? काका, हा 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 प्लीज, जरा अर्जंट. देतो. जय, कॉफी घे. मला नको आहे. जय, चिडचिड करून काहीच होणार नाहीये. तू उगाच प्रेशर घेतोयस. मग काय करू? कॉफी पीत बसू? कॉफी प्यायल्याने कामं नाही होणार आहे तिथे माझी. करू नकोस ना. या ना काका. जय, हे मागवली होतीस ना, ते त्याची हार्ड कॉपी. हा काका, यात सगळ्या डिटेल्स आहेत ना? हो हो, सगळं. हा, बसा ना. हा, जय, आता हे काय? कॉफी घे आधी. रजनी, ठेवती बाजूला, मला नकोय कॉफी आता. जय, कॉफी घे, फ्रेश हो आणि मग कामाला सुरुवात कर. रजनी, ती कॉफी महत्वाची नाहीये, हे काम होणं महत्वाचं आहे. हे बघ, काम होईल, कॉफी थंड होऊन जाईल. काका सांगा ना. रजनी, थांब जरा. जय, हे बघ, ऐक. रजनी प्लीज. काय केलंस तू हे रजनी? जय, आय एम सॉरी. खूप महत्वाचे पेपर्स आहेत हे. जय, आय एम सॉरी. तू प्लीज, तू चिडू नकोस. कोणत्या वेळी काय करावं कळायला पाहिजे ना तुला. जय, ऐक ना, आय एम सॉरी. काका, मला ऐक द्या ना. टिश्यू पेपर. शांत. आधीच कामाचं प्रेशर आहे, त्यात तू हा गोंधळ.
सॉरी सर. ऍक्च्युली माझी चूक आहे. सॉरी. सर ते सॉरी सर. मिस्टर जयराम, रिलॅक्स. एन्झायटीमुळे होतं असं कधी कधी. तुम्ही इतका हायपर व्हायची गरज नाहीये. आय नो, दिवस खूप कमी आहेत आणि कामाचं प्रेशर खूप आहे. तुम्ही जर डोकं शांत ठेवून काम केलं ना तर हे काम अधिक चांगलं व्हायला मदत होईल. आणि हो, काही टेन्शन असेल तर मला सांगा. आय विल ऑलवेज हेल्प.